हॅलो फ्युचर ऑफिसर्स, वेलकम टू द कन्सेप्ट बिल्डर अकॅडमी. मायसेल्फ सूरज थोरात. आजचं जे आपलं लेक्चर आहे ना, तर हे लेक्चर बनवण्याचा एक पर्पज म्हणजे काय की रिसेंटली 1-2 दिवसापूर्वी जो UPSC मेन्सचा एसएचा पेपर झालेला आहे ना, तर ह्या एसएच्या पेपरमध्ये आपण काय करतो माहिती आहे का, की आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे द कन्सेप्ट बिल्डर ह्या नावानं, कन्सेप्ट बिल्डर अकॅडमी ह्या नावानं. आणि त्या टेलिग्राम चॅनलवर मागच्या जवळपास 2 ते 3 वर्षापासून आपण एक इनिशिएटिव्ह स्टार्ट केलेला आहे. त्या इनिशिएटिव्हचं नाव आहे डेली रेडीमेड नोट्स. ठीक आहे, तर हा DRN नावाचा जो इनिशिएटिव्ह आहे ना, तर आपण काय करतो माहिती आहे का, इंडियन एक्सप्रेस, त्यानंतर द हिंदू, आणि आपल्याला जर आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं इम्पॉर्टंट असणारे आर्टिकल्स लोकसत्तामध्ये जर काही सापडलेले असतील, तर ह्या आर्टिकल्सचा आपण काय करतोय, प्रिलिम्स आणि मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनं त्या ठिकाणी मराठी आणि इंग्लिश ह्या दोन्ही भाषेमध्ये वेगवेगळ्या PDF फॉर्मॅटमध्ये आपण काय करतोय, कंपायलेशन त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतोय. मग हे जे कंपायलेशन आहे ना, तर हे कंपायलेशन प्रोव्हाइड करत असताना डायरेक्टली फक्त आपल्या सिलेबसच्या रिलेटेड जे काही टॉपिक्स आहेत, मग आयदर ते GS1 असू द्या, GS2 असू द्या, GS3 असू द्या, GS4 असू द्या, त्यानंतर पर्टिक्युलरली माझा ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स होता, म्हणून पॉलिटिकल सायन्सच्या पर्स्पेक्टिव्हने काही इम्पॉर्टंट आर्टिकल्स वगैरे असतील ते, किंवा एसएच्या पर्स्पेक्टिव्हने काही जे इम्पॉर्टंट आर्टिकल्स असतील तर ते, आणि पर्टिक्युलरली UPSC आणि MPSC मध्ये प्रिलिममध्ये जे काही करंट अफेअर्स विचारलं जातं ना, तर फक्त सिलेबसच्या रिलेव्हंट ज्या काही गोष्टी वगैरे आहेत, तर त्याच आपण काय करतोय, ह्या डेली रेडीमेड नोट्समध्ये आपण प्रोव्हाइड करतोय. आता जस्ट तुम्हाला आपल्या आर्टिकलचं किंवा याचं जर सिग्निफिकन्स सांगायचं म्हटलं डेली रेडीमेड नोट्सचं, मागच्या वर्षी जे 2025ला UPSC आणि MPSC जे काही मेन्स एक्झामिनेशन झाली होती ना, तर फक्त GS2चं मी तुम्हाला सांगतो, तर 20 पैकी 20 ज्या थीम होत्या ना UPSC मध्ये आलेल्या, तर आपल्या ह्या डेली रेडीमेड नोट्समधनं ह्या GS2ला UPSCच्या थीम्स त्या ठिकाणी कव्हर झालेल्या होत्या. आणि ज्यावेळेस आपण पर्टिक्युलरली MPSCचा विचार करतो, MPSCच्या मेन्सचा जो GS2चा पेपर आहे 2025चा, तर ह्या डेली रेडीमेड नोट्समधनं 20 पैकी 14 क्वेश्चनच्या ज्या काही थीम्स आहेत ना, तर ह्या डायरेक्टली आपल्या डेली रेडीमेड नोट्समधनं आलेल्या आहेत. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, की जर तुम्हाला माझ्यावर विश्वास बसत नसेल, तर जस्ट तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करून त्या ठिकाणी सर्चमध्ये रिसोर्स मॅपिंग नावाचं जर हा कीवर्ड जरी त्या ठिकाणी फाइंड आउट केला, तरी तुम्हाला त्या ठिकाणी विथ प्रूफ, म्हणजे कोणत्या मंथमध्ये कोणत्या आर्टिकलमधनं क्वेश्चन आलेले आहेत, किंवा असे कोणते कंपायलेशन ऑफ आर्टिकल आहेत, तर त्या आर्टिकलमधनं आपला क्वेश्चन क्रिएट झालेला आहे, तो क्वेश्चन डायरेक्टली आपल्याला UPSC आणि MPSCच्या मेन्स एक्झामिनेशन पेपरमध्ये सापडलेला आहे. तर फक्त डायरेक्टली कनेक्टेड होणारे रेफरन्सेस किंवा रिलेव्हन्सेस आपण त्या ठिकाणी आपल्या रिसोर्स मॅपिंगमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. मग सिमिलरली आज हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय माहिती आहे का, की रिसेंटली 1-2 दिवसापूर्वीनं UPSCचा मेन्सचा 2026चा एसए पेपर त्या ठिकाणी कंडक्ट झालेला आहे. मग ह्या एसए पेपरचं रिसोर्स मॅपिंग करत असताना मला मागचा जो काही 1 वर्षाचा रेफरन्स पिरियड आहे, तर त्या 1 वर्षाच्या रेफरन्स पिरियडमध्ये ज्यावेळेस मी आर्टिकल सर्च केले, तर त्यावेळेस 8 टॉपिकपैकी 7 जे काही टॉपिक्स आहेत किंवा 7 ज्या थीम्स आहेत ना, त्या थीमचा रेफरन्स सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरच्या PDF मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्या ठिकाणी अवेलेबल आहे, किंवा तुम्हाला तो बघायला मिळेल. मग तुम्ही डायरेक्टली त्याच्यामधनं बघू शकता की कशा पद्धतीनं आपला जो इनिशिएटिव्ह आहे DRN इनिशिएटिव्ह, तर ह्या इनिशिएटिव्ह मधनं फक्त SSAT नाही, तर GS1 असेल, GS2 असेल, GS3 असेल, ऑप्शनल असेल, GS4 वगैरे असेल, तर याच्यासाठी आपण जे काही इनिशिएटिव्ह चालू केलेला आहे, त्याच्यामधनं तुम्हाला टू द पॉइंट डायरेक्टली एक्झामिनेशन मध्ये कशा पद्धतीनं आर्टिकलचा रिसोर्सेस असतील, कंटेंट असेल, एक्झाम्पल असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात. ठीक आहे, मग आजचा जो पर्पज आपला काय माहितीये का, की आपल्या DRN इनिशिएटिव्ह मधनं 2026चा जो काही UPSCचा मेन्सचा एसचा पेपर कंडक्ट झालेला आहे, तर त्याच्यामधनं आपल्याला 8 टॉपिकपैकी 7 ज्या टॉपिक्स आहेत किंवा थीम्स ज्या आहेत ना, तर त्याचे डायरेक्ट रेफरन्स त्या ठिकाणी सापडलेले आहेत. मग तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करून त्या ठिकाणी रिसोर्स मॅपिंग फॉर एसए पेपर UPSC 2026 असं जरी त्या ठिकाणी टाईप केलं ना, तरी तुम्हाला ते सर्च होऊ शकतं. त्याच्यामधनं तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीनं आपण जे आर्टिकल त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले होते, तर हे आर्टिकल आपल्या एसए टॉपिक बरोबर डायरेक्टली कनेक्टेड आहेत. मग हे कनेक्शन असताना सुद्धा त्या ठिकाणी मी आणखी काय प्रोव्हाइड केलेलं आहे, की त्याचं कोर आर्ग्युमेंट असेल किंवा कोर आर्ग्युमेंट बरोबर
कशा पद्धतीनं ह्या आर्टिकल मधला यूज तुम्ही एसे मध्ये करू शकता. मग तिथं एक्झाम्पल्स असतील, त्या ठिकाणी केस स्टडीज असतील किंवा करंट अफेअर्सचे जे काही एक्झाम्पल्स वगैरे असतील किंवा डिफरंट रिपोर्ट्स वगैरे असतील, तर त्याचा तुम्ही डायरेक्टली एसे रायटिंगसाठी प्रिपरेशन त्या ठिकाणी करू शकता. आता फक्त सांगायचं तात्पर्य म्हणजे काय की एसे प्रिपरेशन जो असतो ना, तर याच्यामधलं ना एक आपला जो इनिशिएटिव्ह आहे डेली रेडिमेड नोट्स किंवा आपण ज्याला DRN इनिशिएटिव्ह म्हणतो, तर त्याच्या एसे प्रिपरेशन मध्ये कशा पद्धतीनं आपण युजफुल ठरू शकतो किंवा त्याचा मदत आपण घेऊ शकतो, आणि त्यामुळं आपलं जो काही एसे प्रिपरेशनचा जो कंटेंट आहे ना, तर हा सगळ्या स्टुडंटपेक्षा, बाकीच्या स्टुडंटपेक्षा आपण कशा पद्धतीनं युनिक आणि क्रिएटिव्ह बनू शकतो हे तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. आता एसे लिहिताना ना सगळ्या स्टुडंटमध्ये कॉमन प्रॉब्लेम काय होतो माहितीये का, की आपल्याला टॉपिकचे अंडरस्टँडिंग टॉपिक बघितल्यानंतर होत असते किंवा बेसिक नॉलेज सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी असतं. पण ज्यावेळेस आपण ऍक्च्युअली टॉपिक लिहायला सुरुवात केल्यानंतर अचानक आपल्याला एक्झाम्पल्स वगैरे असतील, आर्ग्युमेंट्स वगैरे असतील किंवा कंटेम्पररी जे काही रेफरन्स वगैरे आहेत, ह्या गोष्टी तुमच्या एसेला एनरिच करण्यासाठी कामीच्या असतात ना, तर त्याची युटिलिटी आपल्याला त्या ठिकाणी सापडत नाही. मग ही जी युटिलिटी आहे ना, तर ह्या सगळ्या गोष्टींची युटिलिटी आपल्याला आपल्या DRN नोट्समधनं त्या ठिकाणी मिळते. ठीक आहे. मग जेव्हा तुम्ही हा जो आपला डेली रेडिमेड नोट्सचा इनिशिएटिव्ह आहे, हा कंटिन्युअस बेसिसवर फॉलो करताना तुमच्याकडं हळूहळू एक कंटेंट बेस त्या ठिकाणी क्रिएट व्हायला लागतो. म्हणजे काय, रोज जर तुम्ही त्या ठिकाणी थोडं थोडं कंटेंट जर जमा करत असता, पण एक्झामच्या वेळी तुमचं जे कंटेंट आहे ना, तर ते कंटेंट तुम्हाला आयडियल किंवा आयडिया बँक म्हणून त्या ठिकाणी काम करत असतं. आता असं कन्सिडर करा की MPSCचा जो काही 2026चा पेपर आहे, एसेचा पेपर, तर ह्या एसे पेपरमध्ये त्या ठिकाणी एसे लिहित असताना क्लायमेट चेंज असेल, वुमन एम्पॉवरमेंट असेल, डेमोक्रेसी असेल किंवा एज्युकेशन असेल, तर ह्या कोणत्या तरी एखाद्या टॉपिकवर किंवा थीमवर तुम्हाला लिहिण्यासाठी एक एसे टॉपिक आलेला असेल. मग जर तुम्हाला तुमच्याकडे सुरुवातीपासूनच कंटेंट त्या ठिकाणी जर डेली रेडिमेड नोट्समधनं अवेलेबल असेल, मग हा जो कंटेंट आहे ना, आयदर तो करंट एक्झाम्पलच्या मार्फत तुमच्याकडे असू शकतो, त्यानंतर केस स्टडीच्या मार्फत असू शकतो, किंवा कोटेशन जे आहेत ना, तर हे कोटेशन सुद्धा आपण काय करतो की डिफरंट कोटेशन जे न्यूजमध्ये आहेत, तर त्याचं सुद्धा आपण काय करतो, ह्या डेली रेडिमेड नोट्समध्ये एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड करत असतो एकदम सोप्या भाषेमध्ये. त्यानंतर जे काही डिफरंट आर्ग्युमेंट्स वगैरे आहेत ना, तर हे रेडीमेड आर्ग्युमेंट्स तुम्हाला टॉपिकनुसार कशा पद्धतीने तुम्ही यूज करू शकता, तर हे आपल्या DRN इनिशिएटिव्ह मधनं तुम्हाला ते लक्षात येईल. आणि फक्त कंटेम्पररी टॉपिक म्हणून नाही, आता रिसेंटली जो UPSC मध्ये एसे टॉपिक आला होता, म्हणजे काय, नेचर इज द सिम्बॉल ऑफ स्पिरिट. तर ह्या टॉपिकचं, आता हा जो टॉपिक आहे ना, तर हा फिलॉसॉफिकल टॉपिक आहे. मग ह्या फिलॉसॉफिकल टॉपिकसाठी सुद्धा आपल्या DRN इनिशिएटिव्ह मधनं तुम्ही जे काही आर्टिकल्स त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेत, आयदर मग ते कन्झर्वेशनच्या रिलेटेड आर्टिकल्स वगैरे असतील, किंवा रिसेंटली काय झालं होतं, एक अँथ्रोपॉलॉजिस्ट होते, अँथ्रोपॉलॉजिस्ट आणि प्रायमेटॉलॉजिस्ट जेन गुडाल म्हणून, त्यांची डेथ झाली होती. तर त्यांच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा आपण काय केलेलं आहे, आर्टिकल त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. मग हे जे काही आर्टिकल्स वगैरे असतील, मग आयदर कन्झर्वेशनच्या रिलेटेड असतील, जेन गुडालच्या रिलेटेड आर्टिकल असतील, रिव्हर रिज्युनेशनच्या रिलेटेड आर्टिकल्स वगैरे असतील, किंवा वेटलँडच्या रिलेटेड आर्टिकल्स वगैरे असतील ना, तर ह्या आर्टिकलमधनं मिळालेल्या तुम्हाला जो काही एक्झाम्पल्स असतील, त्यानंतर केस स्टडीज वगैरे असतील, त्यानंतर डिफरंट आर्ग्युमेंट्स असतील ना, तर तुम्ही डायरेक्टली हा जो एसेसाठी आलेला टॉपिक आहे, नेचर इज द सिम्बॉल ऑफ स्पिरिट, तर ठीक आहे, तर तुम्ही काय करू शकता, याच्यामधनं हे यूज करू शकता. मग सोप्या भाषेमध्ये जर तुम्हाला सांगायचं झालं, ही जी DRN नावाची इनिशिएटिव्ह आहे, नंतर ही एक आपली ना आत्तापासून स्टार्ट केलेली एक कंटेंटसाठी एक इन्व्हेस्टमेंट आहे. मग ज्यावेळेस आपण कंटिन्युअस बेसिसवर ही इनिशिएटिव्ह फॉलो करतो ना, तर एसे लिहिण्यासाठी म्हणा किंवा बाकीचे जे काही GSC सिलेबस सब्जेक्ट्स वगैरे आहेत, तर त्याच्यासाठी आपल्याला फायनली अल्टिमेटली एक नॉलेज बँक म्हणून ते काम करत असते. ठीक आहे. त्यानंतर सिग्निफिकन्सच्या पर्स्पेक्टिव्हने याच्यामधला नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे काय, की आपण DRN ह्या इनिशिएटिव्हचा उपयोग करून किंवा फायदा करून कशा पद्धतीनं स्वतःची मल्टीडायमेन्शनल थिंकिंग त्या ठिकाणी डेव्हलप करू शकतो. आणि ही जी मल्टीडायमेन्शनल थिंकिंग आहे ना, तुम्हाला एसे मध्ये कशा पद्धतीनं आर्ग्युमेंट डेव्हलप करण्यासाठी करता येईल, आपण आता बघूया. आता मल्टीडायमेन्शनल थिंकिंग म्हणजे काय, की एखादा टॉपिक त्या ठिकाणी तुम्हाला लिहिण्यासाठी जर आला असेल एक्झामिनेशन मध्ये, तर त्या टॉपिककडे फक्त एकाच अँगलनं किंवा एक किंवा दोन अँगलनं न बघता वेगवेगळ्या डायमेन्शननं तो टॉपिक समजून सांगणं किंवा ते समजून घेणं, याला काय म्हणतात, मल्टी डायमेन्शनल थिंकिंग असं म्हणतात. आता असं कन्सिडर करा की तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये लिहिण्यासाठी ऍग्रिकल्चरवर टॉपिक आलेला आहे. मग जर तुम्ही तुमचे जे काही बेसिक नोट्स वगैरे असतील, क्लास नोट्स असतील, बेसिक नोट्स असतील, स्टेट बोर्डचे जे काही बुक्स वगैरे असतील किंवा NCERT वगैरे असतील, तर ह्या बेसिक नोट्स त्या ठिकाणी जर वाचलेल्या असतील, तर कदाचित तुम्हाला
ह्या टॉपिक विषयी त्या ठिकाणी फार्मिंगच्या रिलेटेड म्हणा, इरिगेशनच्या रिलेटेड म्हणा किंवा MSPच्या रिलेटेड त्या मर्यादित इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी तुम्हाला मर्यादित टॉपिकवर किंवा त्या डायमेन्शन्सवर याच्यामधनं तुम्हाला बेसिक रिसोर्सेस मधनं मिळते. पण ज्यावेळेस तुम्ही हा DRN इनिशिएटिव्ह रेग्युलरली फॉलो करताना, तर ह्या DRN इनिशिएटिव्ह फॉलो केल्यामुळं आपल्याला मागच्या वर्षीमध्ये जे काही इम्पॉर्टंट आर्टिकल्स आलेले आहेत, मग तुम्ही ॲग्रिकल्चरला इकॉनॉमी बरोबर सुद्धा कनेक्ट करू शकता, त्यानंतर फार्मर डिस्ट्रेस बरोबर सुद्धा कनेक्ट करू शकता, त्यानंतर क्लायमेट चेंज बरोबर सुद्धा कनेक्ट करू शकता, त्यानंतर गव्हर्नमेंटच्या ज्या काही पॉलिसीज वगैरे आहेत ह्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज बरोबर सुद्धा कनेक्ट करू शकता, किंवा सिमिलरली ह्याच ॲग्रिकल्चर टॉपिकला तुम्ही टेक्नॉलॉजी बरोबर सुद्धा कनेक्ट करू शकता, किंवा फायनली फूड सिक्युरिटी बरोबर सुद्धा कनेक्ट करू शकता. मग अशा पद्धतीचे जे काही रेफरन्स वगैरे आहेत ना, तर हे नॅचरली कनेक्ट करण्याचं काम म्हणजे तुम्हाला आपल्या DRN इनिशिएटिव्ह मधनं मिळतं. आता रिसेंटली जो 2026चा UPSC मेन्सचा एसेचा पेपर झालेला आहे ना, तर ह्या एसे पेपरमध्ये एक इम्पॉर्टंट त्या ठिकाणी टॉपिक विचारला होता की व्हेन टू एलिफंट फाइट्स इट इज द ग्रास दॅट गेट्स ट्रॅम्पल्ड. आता हा जो एसे टॉपिक आहे ना, तर हा एसे टॉपिक लिहिण्यासाठी आपल्याला अप्रोच खूप महत्वाचा आहे. म्हणजे काय की हा फिलॉसॉफिकल टॉपिक आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला अप्रोच डेव्हलप करणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला त्या ठिकाणी हा टॉपिक फक्त प्रोवोक म्हणून एक्सप्लेन करत तुम्ही जर लिहिला ना, तर त्या ठिकाणी तुमची लिमिटेड अंडरस्टँडिंग ह्या टॉपिक मधनं दिसते. पण ज्यावेळेस तुम्ही आपल्या नोट्स मधनं हा टॉपिक तुम्ही काय करू शकता, जिओ पॉलिटिकल कन्फ्लिक्ट बरोबर कशा पद्धतीने कनेक्टेड आहे, त्यानंतर रिसेंटली ह्या जिओ पॉलिटिक्स कन्फ्लिक्टमुळं ऑइल प्राइजेस किंवा ऑइल मार्केट कशामधनं वर्ल्डचं किंवा इंडियावर त्याचा इम्पॅक्ट काय झालेला आहे हे तुम्ही त्याच्यामधनं बघू शकता. त्यानंतर फर्टिलायझर सप्लाय वगैरे आहे, हा फर्टिलायझरचा सप्लाय कशामधनं डिस्टर्ब झालेला आहे आणि त्याचा इम्पॅक्ट फक्त इंडियावरच नसून बाकीचे जे काही डेव्हलपिंग कंट्रीज वगैरे आहेत जे फर्टिलायझरसाठी वेस्ट एशियावर डिपेंडेंट वगैरे आहेत, तर याच्यावर सुद्धा तुम्ही काय करू शकता, किंवा फूड सिक्युरिटीचा पर्स्पेक्टिव्ह असेल किंवा कॉमन पीपलवर होणारा जो काही इम्पॅक्ट वगैरे आहे ना, तर त्याला डायरेक्टली ह्या आपल्या नोट्समधनं मिळणारे जे काही पॉईंट्स वगैरे ना, तर तुम्ही ह्या टॉपिकमध्ये कनेक्ट करू शकता किंवा लिहू शकता. आता हे जी कनेक्टिंग द डॉट्स जी काही स्किल आहे ना, तर ही कनेक्टिंग द डॉट स्किल ही एका दिवसामध्ये तयार होणारी स्किल नाहीये. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, रेग्युलर रीडिंग त्या ठिकाणी करावं लागेल आणि कंटिन्युअस जे काही इश्यू बेस्ड एक्सपोजर आहे तर तुम्हाला ते ओरिजिनली डेव्हलप करणं गरजेचं आहे. मग याच्यासाठी तुम्हाला ना आपला जो काही DRN इनिशिएटिव्ह आहे, तर फक्त त्या ठिकाणी एसेसाठी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत नाही, तर एसे आपल्याला कशा पद्धतीनं बॅलन्स बनवायचा आहे, ॲनालिटिकल बनवायचा आहे किंवा मल्टी डायमेन्शनल बनवायचं आहे, तर त्या पर्स्पेक्टिव्हनं तुम्हाला हे DRN इनिशिएटिव्ह काम करत असतं. आता मी तुम्हाला काय केलं माहिती का, की फक्त या ठिकाणी एक्झाम्पल्स प्रोव्हाइड केलेले आहेत. ज्यावेळेस तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर जाऊन त्या ठिकाणी रिसोर्स मॅपिंग बघताल, म्हणजे UPSC मेन्स एसे पेपर 2026 याच्या रिलेटेड जी काही PDF त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे, तर त्या PDF मध्ये डिटेलमध्ये रिसोर्सेस प्रोव्हाइड केलेले आहेत. मग कोणते आर्टिकल पर्टिक्युलरली कोणत्या महिन्यामधनं त्या ठिकाणी आलेले आहेत, विथ आर्टिकलचं नाव सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. मग तुम्ही तुमच्या व्हेरिफिकेशनसाठी त्या टॉपिक बरोबर हे जे तुम्हाला आता मी सांगितलं ना, की कशा पद्धतीने हे कनेक्टेड आहे किंवा मल्टी डायमेन्शनल अप्रोच आपण कशा पद्धतीने प्रोव्हाइड करू शकतो, तर त्याचा रिलेव्हन्स सुद्धा त्या ठिकाणी किंवा सिग्निफिकन्स सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आपला पॉईंट आहे, इन्फॉर्मेशन पासून आपल्याला आर्ग्युमेंट क्रिएट करत असताना, म्हणजे एसेमध्ये आपल्याला ना फक्त इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं म्हणजे उपयोगाचं नसतं. मग इन्फॉर्मेशनचं आपल्याला आर्ग्युमेंटमध्ये कन्व्हर्जन करणं गरजेचं असतं. जोपर्यंत आपण एखाद्या इन्फॉर्मेशनला आर्ग्युमेंटमध्ये कव्हर करत नाहीत, तोपर्यंत आपल्याला एसेचा डायमेन्शन्स त्या ठिकाणी क्रिएट करत नाहीत. मग आपला जो हा इनिशिएटिव्ह आहे DRN इनिशिएटिव्ह, कशा पद्धतीनं तुम्हाला तुमच्याकडं असलेली जी काही इन्फॉर्मेशन आहे, तर त्या इन्फॉर्मेशन पासून आर्ग्युमेंट पर्यंत घेऊन जाण्याचं काम करतो हे आपण आता बघूया. आता भरपूर विद्यार्थी काय करतात माहितीये का, किंवा त्यांचं कॉमन एक मिसकन्सेप्शन असतं की आपण नोट्स ज्यावेळेस काढतो ना, तर ह्या नोट्समध्ये आयदर फॅक्ट्स असतील, त्यानंतर डेटा वगैरे असेल किंवा एक्झाम्पल जर आपण कलेक्ट केले ना, तर आपला आपण जी काही ही इन्फॉर्मेशन आहे किंवा हे जे नॉलेज आपण ज्याला म्हणतो ना, आणि हे नॉलेज आपण आपल्या एसेमध्ये जर लिहिलं तर ऑटोमॅटिकली त्याच्यामधून आपले मार्क वाढतील. पण मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, हे तुमचं जे काही मिसकन्सेप्शन आहे ना, तर हे खरंच मिसकन्सेप्शन आहे. अशा पद्धतीची जी काही इन्फॉर्मेशन आहे, तर ही इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या एसे रायटिंगमध्ये जर लिहिली तर डायरेक्टली याच्यामधनं मार्क वाढत नाही. एक्झामिनरला आपल्या रायटिंगमधनं आपली जी काही थिंकिंग प्रोसेस आहे ती, आणि त्यानंतर आर्ग्युमेंट बिल्ड करण्याची जी काही ॲबिलिटी आहे, हे सुद्धा ह्या गोष्टी बरोबर दिसणं गरजेचं आहे. मग आता ना एक सिंपल त्या ठिकाणी डिफरन्स समजून घ्या.
इन्फॉर्मेशन म्हणजे काय असतं माहितीये का, की व्हॉट इज हॅपनिंग ही काय झाली माहितीये का, ही तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन झाली. पण आर्ग्युमेंट म्हणजे काय असतं माहितीये का, की व्हाय डज इट मॅटर, हाऊ डज इट मॅटर, हाऊ डज इट हॅपनिंग, व्हॉट डज इट शोज. म्हणजे काय, की अशा पद्धतीनं हे का महत्वाचं आहे, त्यानंतर हे कशा पद्धतीने महत्वाचं आहे, किंवा याच्यामधनं आपल्याला काय दिसून येतं, किंवा याचा इम्पॅक्ट कशा पद्धतीने होऊ शकतो. तर याला आपण काय म्हणतो माहितीये का, की आर्ग्युमेंट असं म्हणत असतो. मग हे आर्ग्युमेंट डेव्हलप करण्याचं जे काही काम आहे ना, तर हे काम तुम्हाला कशामधनं मिळतं माहिती का, किंवा हा जे आर्ग्युमेंट डेव्हलप करण्याची जी काही स्किल आहे तर ही तुमची कशामधनं डेव्हलप होत असते. आपला DRN इनिशिएटिव्ह तुम्ही डेली बेसिसवर फॉलो केला तर त्याच्यामधनं आपल्याला मिळत असते. कारण या इनिशिएटिव्ह मध्ये त्या ठिकाणी प्रॅक्टिससाठी तुम्हाला क्वेश्चन सुद्धा दिलेले आहेत. मग ते क्वेश्चन जर एखादी ब्रॉडर थीम एसएला कनेक्टेड असेल, मग एसएच्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा त्या ठिकाणी क्वेश्चन प्रोव्हाइड केलेले आहेत. मग जनरली एखादा टॉपिक किंवा आर्टिकल त्या ठिकाणी GS1 बरोबर रिलेटेड आहे, तर त्या पर्स्पेक्टिव्ह सुद्धा तुम्हाला ते क्वेश्चन्स त्या ठिकाणी डेव्हलप केलेले आहेत. मग हे जे क्वेश्चन्स आहेत ना, हे कम्प्लिटली UPSC चा जो काही मेन पॅटर्न आहे तर त्याच्याच बेसिसवर आपण ते क्वेश्चन्स त्या ठिकाणी क्रिएट केलेले आहेत. ठीक आहे. मग असं एक एक्झाम्पल कन्सिडर करा की इंडियाज GDP इज ग्रोईंग. आता ही जी आहे ना, ही तुम्ही इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी जर एक्झामिनेशन मध्ये लिहिली तर ही काय आहे माहिती का, एक बेसिक इन्फॉर्मेशन आहे. पण ह्याच इन्फॉर्मेशन ऐवजी तुम्ही जर समजा त्या ठिकाणी याला दुसऱ्या पद्धतीने जर फ्रेम करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे काय, की इंडियाज हाय GDP ग्रोथ अलोन इज नॉट सफिशियंट अनलेस इट क्रिएट एम्प्लॉयमेंट अँड इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ लाईफ. मग हे काय झालं माहितीये का, की पहिलं जे स्टेटमेंट तुम्हाला मी सांगितलं होतं ना, की इंडिया GDP इज ग्रोईंग, ही काय झाली, ही इन्फॉर्मेशन झाली. पण ह्या इन्फॉर्मेशनला आर्ग्युमेंट मध्ये कव्हर करण्यासाठी जी काही त्या ठिकाणी तुम्हाला नॉलेज बेस लागतो ना, किंवा जी काही अंडरस्टँडिंग लागते, डेप्थ ऑफ नॉलेज त्या ठिकाणी लागतं ना, तर हे आपल्या DRN इनिशिएटिव्ह मध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. म्हणजे डायमेन्शन्स क्रिएट करत असताना त्या ठिकाणी फक्त आपण डायमेन्शन्स प्रोव्हाइड करत नाहीत, किंवा आर्टिकल मधनं जशा पद्धतीने कॉपी पेस्ट त्या ठिकाणी करत नाहीत, पण याच्याबरोबर तुम्हाला लिहिण्यासाठी जे काही इनोव्हेटिव्ह एक्झाम्पल्स वगैरे असतील तर ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये प्रोव्हाइड करतो. आणि सेंटेन्स जर आपण स्ट्रक्चरिंग बघितलं तर ते तुम्हाला आर्ग्युमेंटिव्ह टाईप, अनालिसिस टाईप त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे. मग अशा पद्धतीने जर आपण आर्ग्युमेंट क्रिएट करत असू ना, तर हे काय जर माहिती का, आपल्या एसेसाठी एक प्रॉपर स्ट्रक्चर किंवा आर्ग्युमेंट त्या ठिकाणी सेंटेन्स क्रिएट झालेलं आहे. मग अशाच पद्धतीनं आर्ग्युमेंट डेव्हलप करण्याची जी काही स्किल आहे ना, तर ही तुम्ही जर आपला इनिशिएटिव्ह कंटिन्युअसली फॉलो करत असाल तर ह्या डेली रेडीमेड नोट्स मधनं त्या ठिकाणी आपल्याला ती म्हणजे डेव्हलप करता येईल, किंवा ती आपल्याला काय म्हणता येईल त्याला, की आपण त्याला कॅरी फॉरवर्ड करू शकतो. त्याचप्रमाणे रिसेंटली एक तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो, की गव्हर्नरचा जो आपला काही इश्यू होता ना, म्हणजे गव्हर्नर काय करतात आपले, की जे काही अपोजिशन स्टेट आहेत तर त्या स्टेटमध्ये ना जे स्टेट बिल्स जे आहेत ना ते पेंडिंग ठेवत असतात. मग आपला जो हा एसे टॉपिक आहे ना, शेल्विंग हार्ड डिसिजन इज द लिस्ट इथिकल कोर्स. मग ह्या एसे टॉपिक मध्ये कशा पद्धतीनं गव्हर्नरचं जे काही हा स्टान्स आहे, म्हणजे स्टेट बिल पेंडिंग ठेवण्याचा, म्हणजे विदाऊट डिसिजन घेण्यासाठी, म्हणजे त्याला जास्तीत जास्त काळासाठी पेंडिंग वगैरे ठेवण्याचा, तर तुम्ही इफेक्टिव्हली काय करू शकता, ह्या एसे टॉपिकसाठी ना त्याला आर्ग्युमेंट म्हणून क्रिएट करू शकता. फक्त आपल्याला GS2 मध्ये वापरण्यासाठी एक्झाम्पल म्हणून त्याला त्या ठिकाणी बघायचं नाहीये. तर आपला जो ब्रॉडर टॉपिक आहे ना, तर हे आर्ग्युमेंट डेव्हलप करण्यासाठी सुद्धा आपल्याला तुम्हाला ह्या एसेसाठी उपयोग करता येतो. मग हे करत असताना जे काही डिसिजन घेण्याची कॉन्स्टिट्यूशनल रिस्पॉन्सिबिलिटी गव्हर्नर वर असून सुद्धा त्या ठिकाणी गव्हर्नर काय करतात, डेलिब्रेट डिले करतात. मग ह्या डेलिब्रेट डिलेमुळे काय होतं माहितीये का, इथिकल फेल्युअर आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतं. म्हणून सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, की DRN चे जे काही आर्टिकल्स तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहेत, हे वाचत असताना ना तुम्हाला एक स्वतःला क्वेश्चन विचारणं गरजेचं आहे, की हा जो आर्टिकल मी या ठिकाणी रीड करतोय, तर हा आर्टिकल मला माझ्या एसे आर्ग्युमेंटसाठी त्यानंतर एक्झाम्पल्स म्हणून किंवा डायमेन्शन्स म्हणून कशा पद्धतीने मला कन्वर्ट करता येईल. तर त्या ठिकाणी रेडीमेड सोल्युशन्स तुम्हाला आपल्या इन्फॉर्मेशन मधनं किंवा कंटेंट मधनं त्या डेफिनेटली मिळत जाईल. जेव्हा अशा पद्धतीची सवय तुम्हाला लागते ना, तर कम्प्लीट एसे किंवा एखादं कम्प्लीट डायमेन्शन्स तुम्हाला त्या ठिकाणी मेमोराईज करण्याची गरज त्या ठिकाणी राहत नाही. मग टॉपिकवर तुमच्याकडे अवेलेबल नॉलेज जरी असेल तर त्या नॉलेजचा उपयोग करून तुम्ही काय करू शकता, तुमचं जे काही एसे आहे किंवा तुमचं जे काही आन्सर रायटिंग आहे त्याला तुम्ही युनिक पद्धतीने देऊ शकता. त्यानंतर इंडिपेंडंट पद्धतीने देऊ शकता, किंवा टॉपिक स्पेसिफिक त्या पद्धतीने देण्याची तुमची स्किल याच्यामध्ये डेव्हलप होते. मग हीच जी आहे ना, तर ही खरी DRN इनिशिएटिव्हची आपण त्याला काय म्हणूया, की ही खरी स्ट्रेंथ ती DRN इनिशिएटिव्ह आहे. म्हणजे इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं हे आपलं काम नाहीये, पण त्या इन्फॉर्मेशनला
आपण थिंकिंग मटेरियलमध्ये कशा पद्धतीने कनेक्ट करू शकतो किंवा कन्वर्ट करू शकतो, तर हे जे कनेक्टिंग डॉट्स करण्याचं काम हे काय करत असतं, आपला DRN इनिशिएटिव्ह करत असतं. त्यामुळं डेफिनेटली तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी रिसोर्स मॅपिंग हा कीवर्ड्स त्या ठिकाणी फाइंड आउट करा. तुम्हाला या वर्षीचे पण किंवा मागच्या वर्षीचे पण तुम्हाला त्या ठिकाणी रेफरन्स डेफिनेटली मिळतील आणि कोणत्या मधनं कोणते आर्टिकल्स त्या ठिकाणी आलेले होतील आणि त्याचा उपयोग आपण कशा पद्धतीनं आन्सर रायटिंग मध्ये करू शकतो हे त्या ठिकाणी तुम्हाला शो केलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे विदाऊट प्रूफ मी त्या ठिकाणी बोलत नाही. माझ्या DRN इनिशिएटिव्ह मध्ये तुमच्यासाठी जर त्या ठिकाणी आर्टिकलमध्ये रेफरन्स अवेलेबल नसेल तर मी त्या ठिकाणी डायरेक्टली सांगितलेलं आहे की मॅच डज नॉट फाउंड, मी किंवा आपल्या आर्टिकलमधनं याचा रेफरन्स त्या ठिकाणी फाउंड झालेला नाहीये अशा पद्धतीने. आता मी तुम्हाला सुरुवातीला काय सांगितलं की आजचा जो काही म्हणजे 1-2 दिवसापूर्वी झालेला जो एसे पेपर आहे ना, तर त्या एसे पेपरमध्ये 8 जे टॉपिक्स आहेत ना, त्या 8 टॉपिक पैकी आपल्याला फक्त 7 टॉपिकवर त्या ठिकाणी आपल्याला रेफरन्स आपल्या DRN इनिशिएटिव्ह मधनं सापडलेला आहे. मग ओढून ताणून म्हणा किंवा बळजबरीने मला जरी रेफरन्स क्रिएट करता आला असता, पण तरी आपण अशा पद्धतीचे कामं जे नाही करत नाही. जेवढा त्या ठिकाणी रेफरन्स स्ट्रॉंग आपल्याला मिळतो ना, फक्त त्याच पद्धतीचे रेफरन्स त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड केलेले आहेत. डेफिनेटली आपल्या टेलिग्राम चॅनलला चेक म्हणजे जॉईन करा किंवा त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. थँक्स फॉर युअर पेशन्स अँड अंडरस्टँडिंग. तुम्हाला जर आपलं हे इनिशिएटिव्ह आवडलं असेल ना, किंवा तुम्हाला जर आपले लेक्चर्स आवडत असतील किंवा बाकीचे जे काही इनिशिएटिव्ह आहेत, म्हणजे GS2च्या रिलेटेड आपण त्या ठिकाणी इम्पॉर्टंट आर्टिकल्स वगैरे असतील त्याचं एक्सप्लेनेशन प्रोव्हाइड करतो. त्यानंतर संडेला आपला एसेचा इनिशिएटिव्ह आहे, संडे फंडे एसे डे नावाचा इनिशिएटिव्ह, तर तो सुद्धा रेग्युलर बेसिसवर बघत चला. त्याच्यामधनं सुद्धा तुमचं काय आहे की एसे रायटिंगची जी काही स्किल वगैरे आहे किंवा आर्ग्युमेंट डेव्हलपमेंट करण्याची जी काही स्किल आहे तर ती ऑटोमॅटिकली डेव्हलप होत जाईल. ठीक आहे, आवडलं असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. टेलिग्राम चॅनल सुद्धा जर तुम्हाला जर ते इफेक्टिव्ह वाटत असेल किंवा तुमच्या प्रिपरेशन मध्ये जर मदत करत असेल तर डेफिनेटली तुम्ही टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा आणि तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.